सगळ्या व्हॅल्यू याला काय करायचं, रेसिप्रोकल घेऊन टाकायचा. 1/this व्हॅल्यू 1/this व्हॅल्यू 1/this व्हॅल्यू. तर काही रेसिप्रोकल केल्यानंतर या व्हॅल्यू रिव्हर्स होऊन जातील. इथं 1/1 च्या व्हॅल्यू 1 येऊन जाईल. इथं √3/2 येते. याचा रेसिप्रोकल घेतल्यावर काही 2 वरती जातील आणि डिनॉमिनेटरला येऊन जातील √3. इथे काय होईल, याचा रेसिप्रोकल घेतल्यानंतर √2 वरती निघून जातील. इथे वर येतील √2. त्यानंतर काय येतील, इथे 1/2 आहे. याचा जर रेसिप्रोकल घेतला तर 2 वर निघून जातील. आणि इथे काय, याचा रेसिप्रोकल जर घेतला तर 0 डिनॉमिनेटरला जाईल आणि 0 न कुठल्याही संख्येला डिवाइड केल्यानंतर व्हॅल्यू इन्फायनाइट येऊन जाईल. एक्झॅक्ट मित्र, हे बघा cos θ यानंतर cos θ ची जर व्हॅल्यू काय, cos θ च्या व्हॅल्यूचा आपण सगळ्या रेसिप्रोकल घेतला आणि या सगळ्या व्हॅल्यू आपल्याला मिळाल्या. त्यानंतर आपल्याला cosec θ आहे. cosec θ ची जर व्हॅल्यू काढायची असेल तर फॉर्म्युला दिलेला आहे ट्रिग्नोमेट्रिक 1/sin θ. पण याऐवजी फॉर्म्युला यूज करायचं काहीच काम नाही मित्र. sec θ जी व्हॅल्यू आलेल्या आहेत या सगळ्या व्हॅल्यू रिव्हर्स लिहून टाका, तुम्हाला cosec θ च्या व्हॅल्यू मिळून जातील. इथे 2 इथे येतील √3 सेकंडला ऍज इट इज येतील आणि 2/√3 ही व्हॅल्यू सेकंड लास्ट येऊन जाईल आणि 1 व्हॅल्यू इथे. मित्र, हा फॉर्म्युला जर एकदा तुम्ही ध्यानात ठेवला तर यावर आधारित जेवढे काही प्रॉब्लेम असतील, cos θ sin θ tan θ cot θ sec θ cosec θ सगळ्या अँगलच्या व्हॅल्यू तुम्हाला जर इझिली कॅल्क्युलेट करता येतात. हे 2च मिनिटाचं काम आहे मित्र. एकदा ही लाईन ध्यानात ठेवा. 1 1 3 सर्वांचा छेद 2 दुसऱ्याचा छेद करणी तिसऱ्याचा अंश करणी पहिले 0 शेवटी 1. आम्हाला 9th ला शिकवलं होतं मित्र हे. तर हे तुम्ही आता ध्यानात ठेवा आणि यानंतर कधी ही सिरीज तुम्हाला पाठ करायचं काम पडणार नाही. फक्त या फॉर्म्युलाचा यूज करा. cos θ tan θ cot θ sec θ तुम्हाला सोप्या पद्धतीने काढता येतील आणि सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला तुम्हाला या टेबलचा मदत होईल.